आता एक कुणी जर एक नवे आमदार आले आणि त्यांची पहिली टर्म असेल, तर ते सभागृहात बसण्याऐवजी स्वतःचा जनसंपर्क वाढवणं किंवा गॅलरीमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला खूप मिळते. पण दादा इतके जुने नेते, मंत्री आणि असून सुद्धा इतक्यांदा आमदार झाले, तरी सुद्धा मी पाहिलं की कधी सकाळी 10ला जर असेल, तर 10 वाजता उपस्थिती, रात्री 10 वाजेपर्यंत असं आहे की असेल, आम्ही तर तिथे दादा उपस्थिती. असतील, मी असेल, आमच्या वेळची जुन्या पिढीतली लोक तुम्ही जर बघितली तर सभागृहाचं कामकाज प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी आम्ही लोक सभागृहामध्ये बसतो, प्रश्नावली हातामध्ये घेऊन त्याच्यावर नजर मारतो, ते वाचतो. त्याचबरोबर सभागृहातल्या प्रत्येक कामकाजामध्ये आम्ही इंटरेस्ट दाखवतो, तसंच दादा देखील दाखवत होते. पण आता तुम्ही म्हणता की नवीन सदस्य हे जास्त लॉबीमध्ये बसतात. दोष त्यांचा नाहीये, चूक त्यांची नाहीये. आम्ही सभागृह सध्या कसं चालवतोय, कुठल्या विषयावर चालवतोय, कोणत्या कामकाजाला आम्ही प्राधान्य देतोय, कोणता मंत्री किती अभ्यासपूर्ण भाषण करतोय, कोणता मंत्री किती सरकारी योजना किती प्रभावीपणे मांडतोय, याबद्दलच खऱ्या अर्थानं सभागृहामध्ये बसलेल्या सदस्यांना आनंद वाटला पाहिजे, आपलेपणा वाटला पाहिजे आणि अधिकाधिक ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. पण आताचं सभागृह जे चालवलं जातंय आणि चालतंय ते याला काहीही नाही. उगाच ज्या कामाला फार मोठं महत्व नाही ते कामकाज जास्तीत जास्त चालवणं आणि फक्त दिवस भरणं, त्यामुळे नवीन सदस्यांना त्याच्यामध्ये आनंद वाटत नाही.